आत्ता नेमकी मतदान सुरू झालेलं आहे, कसा एकूणच प्रतिसाद मिळतो? मुनगंटीवार या ठिकाणी मतदानासाठी येणार आहेत, तर ते किती वाजता साधारणतः येतील? निखिला, आपण बघितलं गेलं तर मुनगंटीवार हे 10:30च्या दरम्यान या ठिकाणी मतदानाला येणार आहे. परंतु आपण चंद्रपूरमध्ये बघितलं तर मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. मी सध्या आहे ते वर्धा व्हॅली इंग्लिश हायस्कूल या परिसरामध्ये आहे. या पोलिंग बूथवरती मोठ्या संख्येने नागरिक मतदान करताना दिसत आहे. पुरुष असो की महिला असो, हे सर्व या ठिकाणी मतदान करताना दिसून येत आहे. मोठ्या रांगा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आपण समजू शकतो की कशा प्रकारे उत्साह लोकांमध्ये दिसत आहे. एक म्हणजे मतदान करण्याचा उत्साह लोकांमध्ये दिसत आहे. रांगेत लागून लोक मतदान करत आहे. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा जो तापमान आहे 42 डिग्रीच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेने देखील त्यात जे उमेदवार जे मतदार आहेत नक्कीच निलेश, आपण पाहतो या ठिकाणी की ऊन चढायच्या आधी मतदान करण्याकडे मतदारांचा कल या ठिकाणी दिसून येतोय. थेट आपण जाऊयात रामटेकमध्ये आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडे. पाचगाव या ठिकाणी ते आहेत. विवेक, कसा प्रतिसाद मिळतोय मतदानासाठी? निखिला, रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमरेड विधानसभा मतदारसंघातलं पहिलं मतदान केंद्र म्हणजे पाचगाव मतदान केंद्र आहे. साधारणतः 5000हून लोकवस्तीचं हे मतदान केंद्र आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचगाव या मतदान केंद्रावर या ठिकाणी नागरिकांनी जे आहे ते गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपण पाहू शकतो. या ठिकाणी सकाळपासूनच साधारणतः 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाल्यापासून या ठिकाणी नागरिकांनी मतदान करण्यासाठी गर्दी जी आहे ती केलेली आहे. हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर शेतकरी शेतमजुरांचा हा परिसर आहे. आणि उन्हाचा पारा लक्षात घेता नागरिकांनी या ठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी जे आहे ते गर्दी या ठिकाणी केलेली आहे. या भागामध्ये वृद्ध असतील, दिव्यांग असतील, हे सुद्धा या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये हिरहिरीनं जे आहे ते मतदान करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. या संपूर्ण मतदान केंद्रावर लक्ष राहण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आला आहे. CRPFची तुकडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर राजू